धाराशिव जिल्ह्यात गेली 25 दिवसापासून पावसानं ओढ दिल्यानं आता खरीपाचं मुख्य पीक जे आहे सोयाबीन आता सुकू लागलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथं आता या सोयाबीनची काय अवस्था झालेली आहे. आता सोयाबीनच्या फुलं लागलेली आहेत. आता फुलानंतर शेंगा लागतात. मात्र आता फुलं गळती सुरू झालेली आहे. आता शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय झालं नेमकं आता किती दिवसापासून पाऊस नाही? 25 दिवस झाला पाऊस नाही हं, आणि आता सध्या पिकं सगळे असं माना टाकलेले आहेत हं, आणि शेंगा आणि कळ्या लागायची परिस्थिती आहे सध्या. हं, त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही पाऊस नसल्यामुळे काय शेताला सोयाबीनला काय त्याचा फरक पडणार नाही आणि हे सोयाबीन आता सध्या गेलेल्या परिस्थितीत आहे हं, सध्याचं. तुम्ही बघता ही सोयाबीन हं, हे पूर्ण असं असं माना टाकलेली आहे सगळं सोयाबीन सध्या. हं, आणि शेतकऱ्याची अशी परिस्थिती झालेली आहे, काय करावं आणि काय नाही हं. हे सुचत नाही. त्यामुळं एवढा अडचणीत शेतकरी आलेला आहे की त्याचा कुणीच विचार करू शकत नाही. तरी सरकारनं विचार केला पाहिजे किंवा शेतकऱ्याबाबतीत काय केलं पाहिजे. आणि तसंच गेल्या वर्षी 2025चा विमा हा सध्या आपल्या अंमलबजावणी सरकारला वगळण्यात आलेला आहे. कशासाठी वगळला काय नाही राजकारण सगळे टेन्शन चालू आहेत. त्यामुळं सरकारनं विचार केला पाहिजे की 2025चा सध्या विमा भेटला पाहिजे आपल्याला. काय परिस्थिती आहे सध्या? सर आता सुरुवातीला पेरणी जेमतेम कमी पावसावर झाली होती. ती कसंबसं उगवलं. पण 25 दिवस झाले पाऊसच नाही. हं, आता ह्याला खुरपणी ही मला खर्च बी भरपूर झालेला आहे. पण ह्याचं काय 10% बी लाभणार नाही. ती पण पाऊस पडला तर. हं, पण आता सध्या तरी 90% जळून गेलेला आहे. हं, आता ही खुरपणी, डुबणं वगैरे ह्याला भरपूर पैसा खर्च होतो शेतकरी बरं पाणी असेल तर पाणी बी नाही. सध्या पाऊस तेवढा झालेला नाही. हं. कारण मोठा पाऊसच आहे बरं कुठं नदी नाल्याला, विहिरीला, बोरला पाणी नाही. ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा द्यायला पाणी नाही. अशी परिस्थिती पाणी प्यायचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. पिकाला कुठलं द्यायचं पाणी? त्याच्यामुळे ही पीक आता काय हातात तर गेल्यातच जमा आहे आता सध्याच्या घडीला तर ही काय पीक गेलेच जमा. फुलं लागलीत की? फुलं लागलेत पण हे येणार नाही ना ते ऊन आहे ना उन्हात ते गळून जाईल ते. तुम्ही बघा ना फुलं लागलेत पण ती गळून जाईल ते. हं. आणि ती फुलं आता रोज पॉवर कमी होईल ना त्याचा ओलच नाही आणि ही जी वाढ बी स्टॉप झाली आता हे कमीत कमी सोयाबीन गुडघ्या मांडायला पाहिजे आताच्या आता हे करपून जाईल. आता सकाळी तुम्हाला जरा बरं वाटतं दुपारी तर हे आपल्याला बघूच वाटत नाही सोयाबीन आम्ही शेतात सुद्धा येत नाही ह्याच्यामुळे. काय करावं मग आता? आपला खर्च एकरी कमीत कमी 20,000 रुपये खर्च झालेला आहे. त्याला फवारणी करावी तर आता फवारणीला वेगळा खर्च झालेला. फवारणी केली तरी सुद्धा त्याचा काय उपयोग होणार नाही. ही पीक आता गेलेच जमा आहे. तरी सरकारनं काहीतरी लक्ष देऊन काहीतरी मदत शेतकऱ्याला करावी एवढीच इच्छा आहे. सोयाबीनचं संरक्षण हो म्हणून विमा काढला जातो. मात्र तो विमाही आता मिळत नसल्याच्या हम्म. तक्रारी आहेत. दादा ट्रिगर वगळलेत आता आणि निकष बदलले. त्यामुळे शेतकरी कसा अडचणीत सापडला? आपण बघितलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये 14 महसूल मंडळ पीक विम्यापासून 2025 सालाची साठी वगळलेली आहेत. याची वगळलेली तांत्रिक कारणं देतात. तांत्रिक कारण याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की इथं काढणी पश्चात जे ही आहे तेवढ्याच एक ट्रिगरला इथं पैसे दिले जातात. परंतु मध्य हंगामातलं जे नुकसान आहे हा जो महत्वाचा ट्रिगर आहे या ट्रिगरवर हे ट्रिगर शासन पीक विमा कंपनीनं रद्द केलंय. आजची परिस्थिती सांगतो धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः 9-10 जून मध्ये पेरणी झाली होती. आज पिकं 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान आलीत. आज या 60 दिवसाच्या पिकामध्ये सोयाबीन हे शेतकऱ्याला नगदी पीक आहे. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं गेल्या वर्षी आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे पीक विमा भरला होता त्याच्या जवळपास 3,13,000 शेतकऱ्यांनी यावर्षी फक्त विमा भरलाय. कारण त्यांनी सांगितलं की तांत्रिक पद्धतीमुळे विमा मिळाला नाही. ही विमा द्यायची पद्धत असमान असल्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे दुर्लक्ष केलंय. आज बघितलं तर आता ही पिकाचं मध्यबहार आहे. आज 45-55 दिवस झालेत आणि जे मध्य नुकसान होणार जो ट्रिगर आहे शेतकऱ्याला ज्याच्यात 4 पैसे मिळू शकत होते तो विमा कंपनीनं वगळलाय. त्याच्यामध्ये एक दोन नंबरला जो मध्यम पीक विमा वगळण्याचा जो ट्रिगर होता त्यामध्ये जवळपास 21 दिवस पावसाचा खंड असला की त्याला पीक नुकसान भरपाई मिळत होती. परंतु आज बघितलं जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्यामुळं 25 दिवसाच्या वर आज पाऊस नाही. मग यावर्षी पीक विमा मिळणार का? तर बिलकुल मिळणार नाही. कारण जे महत्वाचं ट्रिगर आहे तेच वगळलंय. आणि मग हे ट्रिगर पुन्हा एकदा लागू करणं आणि त्यामुळेच मग शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील. विमा कंपनी आणि शासनानं शेतकऱ्याला पैसे न देण्याची व्यवस्था हे 3 ट्रिगर वगळून
केलेली असल्यामुळं आमची शासनाला विनंती आहे की पुनश्च एकदा विमा कंपनीला सांगून हे 3 ट्रिगर कायम करावेत, ज्यामुळे शेतकऱ्याला 4 पैसे मिळू शकतील. काय परिस्थिती आहे, मनात काय भीती आहे आता? पीक विमा मिळणार की नाही असं आता बरेच शेतकरी मिळत आहेत. काय वाटतंय शेतकरी? आता सणासुदीचे दिवस येत असताना शेतात हे एवढा मोठा खर्च होऊन बसलेला आहे. सध्या 1 रुपया बी शेतकऱ्याकडे नाही. उठलं आंघोळ करायची आणि शेताकडे बघायची अशी परिस्थितीतून शेतकरी सध्या जात आहे. गेल्या वेळेस सगळीकडे तेर सर्कल मध्ये 24,500 मिळतोय, इडशीला मिळतोय, इकडे मिळतोय, बांधाच्या शेजारी इमा मिळतोय. मग ही बांध आणि ही बांध काय लय वेगळा आहे का? तिकडे इमा मिळत नाही, तिथे इमा मिळतोय. ही परिस्थिती का? मग शासन तर म्हणतंय इमा भरा, इमा भरा, इमा भरा. गेल्या वर्षीपासून आम्ही पैसे भरतोय. गेले पैसे गेले वाया. आता ह्या वर्षी बी इमा भरतोय. 25 दिवस झाला पाऊस नाही. बिकट अवस्था आहे. पाणी आता सध्या शेतात पाणी द्यावं तर पाणी बी उपलब्ध नाही. सगळी धरणं जवळपासची सगळी धरणं आहेत, धरणात आणि एक थेंब नाही साचलेला पाण्याचा. पिण्याची बिकट अवस्था आहे. मग शहरात तर कुठलं द्यायचं पाणी? तर शासनानं आणि कंपनीनं जरा शेतकऱ्याकडे मायाळू पद्धतीनं बघून, दुसरं काय नाही. शेतकरी काय करणार आहे? फक्त तुमच्या सोबत चर्चाच करणार आहे. ही आवाज फक्त तुम्ही मनावर घ्या, तुमची इच्छाशक्ती दाखवा. फक्त शेतकऱ्याला इकडं अन्नदाता म्हणायचं, इकडं अन्नदाता म्हणायचं, जगाचा पोशिंदा म्हणायचं आणि काय हाय द्यायला गेला? काहीच नाही. अशी अवस्था शेतकऱ्याची आज आहे. काय मागणी आहे मग तुमची? विमा आम्हाला द्यावा, गेलेलं सर्कल वगळलेलं ती घ्यावं, की चालू विमा मंजूर करावा. आता 25 दिवसाचा खंड होत आलाय. आता टीव्हीवर नाही म्हणत तर रोज 2 दिवस झाला बी 4 आठवडा पावसाचा खंड आहे. पाऊस जर नाही पडला तर काय अवस्था होणार आहे ह्याची? पुढलं तर पीक द्या सोडून, पण हाही नगदी पीक, पैशाचं पीक कसं आहे? दिवाळी येतोय, दसरा येतोय, सणासुदीचे दिवस आहेत, पैसे नाहीत कुणाकडे. कमीत कमी विमा तर मंजूर करा. ही भावना आहे आमची शेतकरी, दुसरं काय नाही. सोयाबीनची सध्याची परिस्थिती पाहता कमी पाऊस असले ना, आता विमा कंपनीनं किंवा सरकारने विचार करून वगळलेले ट्रिगर लागू करावे आणि तरच शेतकरी उभा राहणार असल्याची भावना आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसते. कॅमेरामन अविनाश नवगिरेसह मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, खानापूर, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.